फ्रेंड्स, या सेशनमध्ये आपण PWM सर्किटबद्दल बोलणार आहोत. PWM सर्किटमध्ये डिजिटल सिग्नल हा कंट्रोल सर्किटद्वारा लोड कंट्रोल करण्यासाठी वापरला जातो. इथे डिजिटल सिग्नल्स म्हणजे हाय आणि लो सिग्नल्सच एक ट्रेन आहे, पल्स ट्रेन आहे, म्हणजे सिरीज ऑफ पल्सेस असणार आहेत. हाय जो सिग्नल आहे तो VCC असणार आहे आणि लो सिग्नल हा 0 व्होल्ट असणार आहे. ह्यांचं जे टायमिंग आहे लक्षात घ्या, म्हणजे टोटल टाईम म्हणजे ऑन टाईम आणि ऑफ टाईम एकत्र केलं म्हणजे ॲडिशन जर केलं आपण तर टोटल टाईम जो आहे तो फिक्स्ड आहे. इथे आपण फक्त ऑन टाईम वाढवला तर ऑफ टाईम कमी होणार आहे, ऑन टाईम कमी केला तर ऑफ टाईम वाढणार आहे, पण टोटल टाईम जो आहे तो फिक्स असणार आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी जी आहे ती फिक्स असणार आहे. म्हणजे इथे फ्रिक्वेन्सी PWMमध्ये बदलणार नाही. हा एक इझी मेथड आहे कंट्रोल करण्यासाठी. मोटर म्हणजे रेग्युलेटेड DC व्होल्टेज आपण काय करतो, मोटरला देतो PWMच्या द्वारे. आता मोटरला ड्राईव्ह करण्यासाठी सिरीज ऑफ आपण पल्सेस देतो आहे, ऑन ऑफ पल्सेस, आणि प्रत्येक पल्स जे आहे त्याची आपण ड्युटी सायकल बदलणार आहे. म्हणजे जर ऑन टाईम ड्युटी सायकल म्हणजे ऑन टाईम डिवायडेड बाय टोटल टाईम, म्हणजे ऑन टाईमचे जे ऑन टाईम पिरियड जो आहे जसे TH लिहिलेलं आहे, हा ऑन टाईम पिरियड जर आपण वाढवला तर काय होणार आहे, ड्युटी सायकल वाढणार आहे. म्हणजे नेमकं काय होणार की ॲव्हरेज व्होल्टेज जो आहे मोटरला दिला गेलेला हा वाढणार आहे, फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे आपण हा जो आहे पल्स विड्थ जी आहे ती व्हेरी करून आपण काय करू शकतो, ॲव्हरेज व्होल्टेज जो आहे या मोटरला दिलेला तो आपण कंट्रोल करू शकतो. जेवढा आपण म्हटलं लॉंगर द पल्स म्हणजे जेवढा हा ह्याची ऑन टाईमची विड्थ वाढेल तेवढं स्पीड जो आहे मोटरचा वाढणार आहे. जेवढा ऑन टाईम जो आहे कमी होईल तेवढा हा जो मोटरचा स्पीड जो आहे तो कमी होणार आहे. म्हणजे ऑन टाईम वाढला म्हणजे ॲव्हरेज व्होल्टेज जो मोटरला दिला तो वाढला, म्हणजे ड्युटी सायकल वाढली ना. ऑन टाईम डिवायडेड बाय टोटल टाईम म्हणजे ड्युटी सायकल, म्हणजे ऑन टाईम वाढला म्हणजे ड्युटी सायकल वाढलं, ड्युटी सायकल वाढला म्हणजे इथे ॲव्हरेज जो व्होल्टेज आहे मोटरचा तो वाढला. म्हणजे याचा अर्थ आर्मेचरला दिली जाणारे म्हणजे जास्त वेळेसाठी करंट फ्लो होणार आहे, त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड जो आहे तो वाढणार आहे आणि त्यामुळे स्पीड वाढणार आहे. इथे पॉवर लॉस जी आहे या सर्किटमध्ये कमी आहे, कारण जो काही या ट्रान्झिस्टरच्या इनपुटला जो काही व्होल्टेज दिला जातो या ट्रान्झिस्टरला एक तर सॅच्युरेशनमध्ये ऑन किंवा ऑफ तो नेतो. त्याच्यामुळे इथे पॉवर डिसिपेशन जे आहे, पॉवर लॉस हा कमी असणार आहे. आपण इझिली लिनियरली हा जो आहे कंट्रोल करू शकतो या मोटरला. आणि स्टेबिलिटीसुद्धा, स्पीडची स्टेबिलिटी जी काय आपण ज्या स्पीडने मोटर आपण रोटेट करणार आहे ती स्टेबल असणार आहे. आता ॲम्प्लिट्यूड जो काय आहे मोटरच्या भोवतीचा हा आपण कॉन्स्टंट ठेवू शकतो आणि तो फुल स्ट्रेंथला असणार आहे. कारण बघा की व्होल्टेज जो आहे मोटरला दिला गेलेला जो आपण इन्स्टंटेनियस व्होल्टेज ज्याला म्हणतो तो कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे हा ट्रान्झिस्टर जेव्हा ऑन होईल तेव्हा मोटरला 6 व्होल्ट दिला जाणार आहे, ऑफ असेल तेव्हा मोटरला 0 व्होल्ट दिला जाणार आहे. पण ॲव्हरेज व्होल्टेज जो आहे, म्हणजे ॲव्हरेज व्होल्टेज म्हणजे जो पल्स प्रत्येक जो ऑन टाईम जो आहे त्यांची बेरीज म्हणजे त्या आणि मग त्यांची सरासरी जी आहे, सरासरी जी व्होल्टेज असणार आहे तो ठरवणार आहे या मोटरची स्पीड. आता ते कसं आपण कॅल्क्युलेट करायचं आहे ॲव्हरेज व्होल्टेज, तर ॲव्हरेज व्होल्टेज म्हणजे डिजिटल हाय जो व्होल्टेज आहे, जसं की इथे 6 व्होल्ट आहे, डिजिटल हाय व्होल्टेज गुणिले ड्युटी सायकल. आता सपोज जर ड्युटी सायकल जी आहे 50% असेल म्हणजे 50% असेल, म्हणजे ऑन टाईम आणि ऑफ टाईम जर सारखे असेल तर काय होणार आहे बघा इथे की हाय व्होल्टेज किती आहे, 6 व्होल्ट आहे, गुणिले ड्युटी सायकल म्हणजे 50% म्हणजे 50/100 म्हणजे 0.5, 6 गुणिले 0.5 म्हणजे किती, 3 व्होल्ट. म्हणजे ॲव्हरेज व्होल्टेज जो आहे मोटरला 3 व्होल्ट दिला जाणार आहे. आता सपोज आपण ड्युटी सायकल वाढवलं, जर हा जो आहे म्हणजे ड्युटी सायकल म्हणजे ऑन टाईमचा जो प्रमाण आहे तो जर 0.6 झाला, म्हणजे 0.6 म्हणजे 6 जो भाग आहे तो ऑन टाईम असणार आहे आणि 4 भाग ऑफ टाईम असणार आहे.
म्हणजे 60% जो ऑन टाईम असणार आहे आणि 40% ऑफ टाईम असणार आहे. म्हणजे आपण 50%हून 60% केलं, म्हणजे 10% आपण ड्युटी सायकल जो आहे या पल्सची विड्थ ऑन टाईम जो पल्सची विड्थ आपण वाढवली. त्यामुळे काय झालं बघा, ॲव्हरेज व्होल्टेज जो मोटरला दिला जाणार आहे तो काय असणार आहे 6 व्होल्ट, म्हणजे जो काही डिजिटल हाय व्होल्टेज आहे गुणिले 0.6 जो ड्युटी सायकल आहे म्हणजे 3.6 व्होल्ट. म्हणजे 50% ड्युटी सायकलला ॲव्हरेज व्होल्टेज 3 व्होल्ट दिला गेला मोटरला. आता ड्युटी सायकल आपण वाढवलं, ह्या पल्स विड्थ वाढवला, तो 0.6 केला म्हणजे 60% केला, तर इथे ह्या मोटरला 3.6 व्होल्ट मिळाला. म्हणजे ॲव्हरेज व्होल्टेज वाढला म्हणजे मोटरची स्पीड काय होणार आहे, ही वाढणार आहे. लक्षात घ्या. इथे म्हणजे जो काही इथे मोटरला जसं आपण म्हटलं की ज्यावेळेला ट्रान्झिस्टर ऑन होणार आहे तेव्हा 6 व्होल्ट जे मोटरला मिळणार आहे, म्हणजे जो काही इन्स्टंटेनियस व्होल्टेज ज्याला म्हणतो आपण, तो व्होल्टेज बदलणार नाही आहे. म्हणजे मोटरची जी स्ट्रेंथ आहे ती कमी नाही होणार आहे. म्हणजे स्लो स्पीडला सुद्धा तो स्टॉलिंग नाही होणार आहे, म्हणजे तो थांबणार नाही. लक्षात घ्या. म्हणजे व्यवस्थित तो स्लो स्पीडला सुद्धा रोटेट होऊ शकणार आहे. आपण म्हटलं की हा फिक्स्ड फ्रिक्वेन्सी आहे आणि सप्लाय व्होल्टेज जो आहे स्विचिंग ट्रान्झिस्टरला जो काही दिला गेला आहे, हा ट्रान्झिस्टरला फुल्ली ऑन आणि ऑफ ठेवतो. त्यामुळे याचा अर्थ काय, कुठेही इथे व्होल्टेज ड्रॉप होत नाही आणि पूर्ण हा 6 व्होल्ट जो आहे ऑन टाईमला ऑन असताना ट्रान्झिस्टर 6 व्होल्ट दिला जाणार आहे, ऑफ असताना 0 दिला जाणार आहे. ज्या वेळेला हा ऑन असेल त्यावेळेला इथे करंट फ्लो होणार आहे पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह या ट्रान्झिस्टरमधून, आणि ऑफ असेल त्यावेळेला दिलं जाणार नाही. मग जेवढा वेळ तो ट्रान्झिस्टर जेवढा वेळ जास्त ऑन असेल तो म्हणजे ड्युटी सायकलवर ठरणार आहे ते, तेवढं करंट या मोटरमधून फ्लो होणार आहे आणि मॅग्नेटिक फील्ड जो आहे तो स्ट्रॉंग असणार आहे. त्यावेळेला मोटरची स्पीड ही जास्त असणार आहे. आता आपण इथे सर्किटमध्ये बघूया. हा जो आहे हा अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर आहे. जसं आपल्याला इथे बघा 6 नंबर हा थ्रेशोल्ड आहे, 2 नंबर ट्रिगर आहे, हे दोन्ही एकमेकांना जोडलेले आहेत. इथे जो कॅपॅसिटरच्या भोवतीचा व्होल्टेज आहे इथे 2/3 VCCला म्हणजे थ्रेशोल्ड कंपॅरेटरमध्ये 2/3 VCCला कम्पेअर केलं जाणार आहे आणि इथे ट्रिगर कंपॅरेटरला 1/3 VCCला कम्पेअर केलं जाणार आहे. ज्या वेळेला आपण म्हणतो की आउटपुट म्हणजे तो ट्रान्झिस्टर जो आहे ज्या वेळेला ऑफ असेल म्हणजे डिस्चार्ज ट्रान्झिस्टर जो इथे 7 नंबर पिनला आहे, सुरुवातीला तो ऑफ आहे कारण व्होल्टेज जो आहे हा 2/3 VCCला पोचलेला नाही आहे. त्यामुळे कॅपॅसिटर काय होणार, चार्ज होणार आहे. आता कॅपॅसिटर कसा चार्ज होईल बघा, हा पॉझिटिव्ह जो आहे ह्या रेझिस्टर R1, हा VR1 जो आहे पोटॅन्शियोमीटर त्याचा वरचा जो भाग आहे, हे दोन्ही मिळून जे आहे RA आहे. म्हणजे ह्या RA रेझिस्टन्समधून बघा हा पॉझिटिव्ह असल्याने हा डायोड फॉरवर्ड बायस होणार आहे. त्यामुळे ह्या डायोडमधून हा कॅपॅसिटरमधून करंट फ्लो होणार आहे. म्हणजे चार्जिंग जो आहे कॅपॅसिटरचा हा मार्ग आहे. म्हणजे इथे आपण असं म्हणू की हा RA जो रेझिस्टन्स आहे म्हणजे VR1चा अप्पर भाग जो आहे आणि हा R1 प्लस R1 हा RA जो आहे म्हणजे RA गुणिले C हा असणार आहे चार्जिंग टाईम. म्हणजे 0.693 RA इंटू C हा चार्जिंग टाईम असणार आहे. ओके. ज्यावेळेला 2/3 VCCला पोचणार त्यावेळेला तो ट्रान्झिस्टर काय होणार आहे, हा कंपॅरेटरचा आउटपुट 1 असणार आहे, ट्रान्झिस्टर ऑन होणार आहे आणि ट्रान्झिस्टर ऑन झाला तर हा कॅपॅसिटर डिस्चार्ज होणार आहे. पण डिस्चार्ज कसा होणार आहे, ह्या डायोडमधून होणार आहे D2मधून R2 आणि हा VR1चा जो लोअर भाग आहे म्हणजे हा लोअर भाग आणि हा R2 मिळून काय म्हटलं आपण RB म्हटलं. म्हणजे RBमधून हा डिस्चार्ज होणार आहे. म्हणजे डिस्चार्जिंग टाईम काय असणार आहे, तो असणार आहे हा RB गुणिले C. ओके. म्हणजे चार्जिंग टाईम जो आहे म्हणजे कंटिन्युअसली हे जे आहे चार्जिंग डिस्चार्जिंग होणार आहे. आता इथे आपण काय करतो आहे बघा, स्पीड काय बदलत नाही आहे कारण हा कॉमन कंपोनंट आहे पोटॅन्शियोमीटर. चार्जिंग जो आहे ह्या पार्टमधून ज्या वेळेला होतो, आता सपोज हा मिडला आहे तर चार्जिंग जो हा रेझिस्टन्स जो आहे हा निम्मा आहे. ओके. हे 10K आहे म्हणजे हा निम्मा रेझिस्टन्स म्हणजे 10 + 50K म्हणजे 60 किलो ओम्स आणि हा जो आहे 47 नॅनोफॅरॅड इंटू 47 नॅनोफॅरॅड इंटू 0.693 एवढा चार्जिंग टाईम असणार आहे. त्याचप्रमाणे डिस्चार्जिंग टाईम जो आहे तो सुद्धा इथे रेझिस्टन्स जो आहे 60 किलो ओम्स गुणिले
कॅपॅसिटन्स इंटू 0.693, म्हणजे डिस्चार्जिंग टाईमसुद्धा तेवढाच आहे. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, हा ऑन टाईम आणि ऑफ टाईम सेम असणार आहेत, त्याच्यामुळे ड्युटी सायकल हा 50% असणार आहे. ओके, आणि ड्युटी सायकल 50% असलेला मला आउटपुटला वेवफॉर्म मिळणार आहे, जो या ट्रान्झिस्टरला ड्राईव्ह करणार आहे. आणि आपल्याला ॲव्हरेज व्होल्टेज जो आहे तो 50% म्हणजे 3 मिळणार आहे वोल्ट ॲव्हरेज व्होल्टेज. म्हणजे ॲव्हरेज व्होल्टेजबद्दल बोलतो आहे, टर्मिनलच्या भोवतीचा व्होल्टेज बोलत नाही आहे. तो ट्रान्झिस्टर ऑन होणार आहे, सॅच्युरेशनला असणार आहे ह्या पॉझिटिव्हला, त्यावेळेला आपल्याला त्या 6 व्होल्टच मिळणार आहे मोटरच्या भोवती, आणि मग मोटर हा 6 व्होल्टचाच आहे, लक्षात घ्या. ॲव्हरेज टाईमबद्दल बोलतो आहे आपण. बोललो ॲव्हरेज टाईम कसं कॅल्क्युलेट केलं जातं, ते मॅक्झिमम जो व्होल्टेज आहे, डिजिटल व्होल्टेज आहे, जो इथे आउटपुटला 6 व्होल्ट असणार आहे, गुणिले ड्युटी सायकल, जिथे इथे 50% आहे, म्हणजे इंटू 0.5, म्हणजे 50 डिवायडेड बाय 100, म्हणजे 0.5 झाला, म्हणजे 6 गुणिले 0.5 म्हणजे 3 व्होल्ट दिलं जाणार आहे इथे. पण ज्या वेळेला आपण हा स्लायडर जो आहे आपण मूव्ह करणार आहे बघा, म्हणजे इथे आपण लोअर साईडला मूव्ह केलं, म्हणजे काय होणार आहे की हा जो आहे चार्जिंग जो रेझिस्टन्स आहे, लक्षात घ्या, हा वाढला. म्हणजे चार्जिंग रेझिस्टन्स हा वाढला म्हणजे स्लो चार्जिंग होणार आहे, म्हणजे 2/3ला पोचण्यासाठी लागणारा वेळ जो आहे तो काय होणार आहे, हा जास्त असणार आहे. म्हणजे याचा अर्थ ऑन टाईम काय झाला, वाढला. आणि ऑन टाईम वाढला म्हणजे काय झालं की मोटरची स्पीड वाढली. जसं की आपण म्हटलं की ह्यामुळे जर आपण इथे लोअर साईडला घेतला त्यामुळे रेझिस्टन्स वाढला, जे चार्जिंगचा जो रेझिस्टन्स होता RA जो आहे तो वाढला आहे, त्यामुळे आपल्याला ड्युटी सायकल 60% मिळालं. तर काय होणार आहे, 6 गुणिले 0.6 म्हणजे 3.6 व्होल्ट मिळाला आता ॲव्हरेज व्होल्टेज, त्यामुळे मोटरची स्पीडही वाढणार आहे. त्याचप्रमाणे हा जो रेझिस्टन्स आपण जो आहे मिड पॉईंट जो आहे तो वरच्या बाजूला घेतलं तर ड्युटी सायकल कमी होणार आहे, मोटरची स्पीड कमी होणार आहे. म्हणजे नेमकं आपण काय करतो आहे बघा, आपल्याला माहीत आहे टोटल टाईम म्हणजे काय, चार्जिंग टाईम जो आहे कॅपॅसिटरचा हा चार्जिंग टाईम आहे आणि हा डिस्चार्जिंग टाईम आहे. हा चार्जिंग टाईम प्लस डिस्चार्जिंग टाईम जो आहे तो काय बदलणार नाही आहे, फक्त इथे चार्जिंगचा रेझिस्टन्स अप्पर साईडला घेतला, चार्जिंगचा रेझिस्टन्स कमी होणार आहे, त्यामुळे हा ऑन टाईम कमी होणार आहे. खालच्या आपण जे आहे हा स्लायडर जो आहे लोअर साईडला घेतला तर काय होणार आहे की चार्जिंग टाईम वाढणार आहे, त्यामुळे ऑन टाईम वाढणार आहे. ओके, पण ऑफ टाईम कमी होणार ना, जिथे ऑन टाईम वाढतो ऑफ टाईम कमी होतो आणि टोटल टाईम तेवढाच राहतो. टोटल टाईम तेवढाच राहिला म्हणजे काय झालं, फ्रिक्वेन्सी बदलली नाही, फ्रिक्वेन्सी ही तेवढीच राहणार आहे. पल्स विथ मॉड्युलेशन या मेथडद्वारा आपण V किंवा I बदलणार नाही आहे, कमी करणार नाही आहे. आपण ॲव्हरेज जो व्होल्टेज आणि ॲव्हरेज करंट जो आहे तो मोटरमधून वाहणारा तो आपण कंट्रोल करणार आहे. म्हणजे आपण ऑन टाईम जो आहे तो बदलून काय करणार आहे की ऑन टाईम आता सपोज आपण वाढवला म्हणजे ट्रान्झिस्टर काय होणार आहे, जास्त वेळसाठी ऑन असणार आहे एका सायकलमध्ये. ऑन टाईम कमी केला म्हणजे काय झालं की ट्रान्झिस्टर कमी वेळासाठी ऑन असणार आहे एका सायकलमध्ये. म्हणजे ऑन टाईम जास्त असेल तर काय होणार आहे, जास्त वेळासाठी या करंट याच्यामधून फ्लो होणार आहे, म्हणजे ॲव्हरेज करंट जो आहे तो वाढणार आहे. ओके, त्यामुळे काय होणार आहे, मॅग्नेटिक जो फ्लक्स तयार होणार आहे आर्मेचर वाइंडिंगमध्ये तो जास्त असणार आहे, त्याची स्पीड ही जास्त असणार आहे. म्हणजे इन्स्टंटेनियस पॉवर हा V × Iच असणार आहे. इथे जो आहे बाकीचे जे कंपोनंट जसे की इथे हा फ्री व्हीलिंग डायोड आहे, इंडक्टिव्ह लोड असल्याकारणाने आपण प्रोटेक्शनसाठी वापरलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेला ट्रान्झिस्टर ऑफ असणार आहे हाय व्होल्टेज तयार होणार आहे आणि त्यापासून जे प्रोटेक्शनसाठी हा फ्री व्हीलिंग डायोड यूज केलेला आहे. बाकीचे जे पिन्स आहेत या 555चे, जसे की 8 नंबर VCC आहे, 1 नंबर ग्राउंड आहे, 5 नंबर जो आहे कंट्रोल आहे, इथे 2/3 VCC असतो. इथे आपण बायपास कॅपॅसिटर यूज केला आहे हाय फ्रिक्वेन्सी बायपास करण्यासाठी. हा नॅनो फॅरडमध्ये कॅपॅसिटन्स आहे, म्हणजे इथला व्होल्टेज हा कॉन्स्टंट असणार आहे, 2/3 VCC ठेवणार आहे हा. त्याचप्रमाणे इथे जो आहे रिसेट आहे, हा रिसेट पिन आपण ॲक्टिव्ह लो असतो, इथे 0 दिला तर आउटपुट आपल्याला 0 मिळणार आहे, आउटपुट मिळणारच नाही. त्यामुळे आपण त्याला काय केलं, डिॲक्टिवेट केलेलं आहे, त्याला हायला दिलं आहे, म्हणजे VCCला जोडलेलं आहे. आता
आता या सर्किटमध्ये जे व्हॅल्यूज आहेत रेझिस्टर कॅपॅसिटर्स त्यानुसार ड्युटी सायकल जो आहे तो आपण 8.3% ते 91.7% चेंज करू शकतो. म्हणजे ॲव्हरेज व्होल्टेज जो मोटरला दिला जाणार आहे तो 0.5 वोल्टपासून ते 5.5 वोल्टपर्यंत आपण व्हेरी करू शकतो या 6 वोल्टच्या पॉवर सप्लायला. ही जी काही फ्रिक्वेन्सी असणार आहे अस्टेबल म्हणजे आउटपुटची फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट म्हटलं आपण ते 256 हर्ट्ज असणार आहे. म्हणजे आपण काय करणार आहे 256 हर्ट्ज या फ्रिक्वेन्सीला आपण ऑन ऑफ जे काही पल्सेस आहेत ते या ट्रान्झिस्टरला आपण देणार आहे. जर आपल्याला म्हणजे ॲप्लिकेशन जर वेगळे असतील किंवा डी सी मोटर्स वेगळा असेल तर आपण काय करणार आहे फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपण वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो. मिनिमम 100 हर्ट्ज फ्रिक्वेन्सीला हा ऑपरेट होऊ शकतो. फक्त ही काळजी घेतली पाहिजे की मोटर जर्क नाही केलं पाहिजे. त्यानंतर हाय करंटचा लोड असेल तर इथे जो पॉवर ट्रान्झिस्टर यूज केला आहे त्याला हीटसिंक असणार आहे. मॉसफेट असेल तर त्याला हीटसिंक वापरलं जाणार आहे. ही एक चांगली मेथड आहे या लोडमधून जो काही पॉवर आहे लोडला दिलेला पॉवर कंट्रोल करण्यासाठी. कारण इथे पॉवर डिसिपेशन हे खूप कमी आहे. पॉवर वेस्टेज जे आहे ते कमी आहे या सर्किटला. म्हणजे PWM मेथडमध्ये पॉवर जो डिसिपेशन कमी असणार आहे, वेस्टेज कमी असणार आहे. या सर्किटचा वापर आपण फॅनचं स्पीड कंट्रोल करण्यासाठी किंवा DC लॅम्प LED जे आहे त्याचं ब्राईटनेस कंट्रोल करण्यासाठी आपण वापरू शकतो.